ऋषिका पवार, अस्मिता मोटेवार, Maruti Bainwad, Vasundhara Somanshi. Welcome all of you once again. So we can start the session. Okay. So here is the question paper on your screen. I think you should be able to see this. स्क्रीन दिसते का तुम्हाला? म्हणजे क्वेश्चन पेपर दिसतोय? Can you see the question paper? No sir. ओके फाईन. आजूबाजूला कुठला आवाजाचा डिस्टर्बन्स नसेल तर चालू ठेवू शकता माईक, काही प्रॉब्लेम नाही. अस्मिता मोटेवर नाही म्हणते, कशासाठी नाही म्हणते? ओके, येस येस, जस्ट मोमेंट. स्क्रीनवर आता येईल तुमचा पेपर. येस, सरांजुम सय्यद आता दिसत असेल. क्वेश्चन पेपर दिसतोय का आता? ओके फाईन, चालेल, चांगली गोष्ट आहे. सो सुरू करूया. फाईन. So let us start the session. You can raise me. Okay. Saranjum brought first out. It is question number 12. Here we go. So which of the following structure or event is not correctly explained in the following statement? So look at the statement which is not representing correctly. Okay, structure or event. ठीक है, तर पहिला इव्हेंट पाहूया. जस्ट अ सेकंड. फर्स्ट स्ट्रक्चर दिलेलं आहे कयाजमाटा, एक्स शेप स्ट्रक्चर फॉर्म ॲट द साईट ऑफ क्रॉसओव्हर. रिमेंबर, क्रॉसओव्हरचा रिझन का रिझल्ट याच्याबद्दल बरेच वेळेस कन्फ्युजन असते. मी याबद्दल तुम्हाला शिकवताना सुद्धा आय थिंक चांगल्या पद्धतीने सांगितलं होतं. क्रॉसओव्हर इज द रिझल्ट ऑफ क्रॉसिंग ओव्हर अँड नॉट द रिझन. ठीक आहे, त्यामुळे जिथे कुठे क्रॉसिंग ओव्हर झालेली आहे तिथे कयाजमाटा तयार होतात. रिझल्ट इट पाहिजे तरी डायग्राम आठवत नसेल तर पहा. असा एक क्रोमोझोम, ठीक आहे, आणि हा दुसरा क्रोमोझोम. तर इथे जे स्ट्रक्चर दिसतं हे वालं एक्स शेप स्ट्रक्चर, दिस इज कॉल्ड एज कयाजमा. सो दिस इज ट्रू, नथिंग रॉंग. पण आपल्याला काय पाहिजे? नॉट करेक्टली, म्हणजेच काय पाहिजे आपल्याला? फॉल्स पाहिजे. सेकंड काय म्हणलेले? बायव्हॅलेंट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म बाय पेअर ऑफ सिनॅप्स होमोलॉगस क्रोमोझोम. सो दिस इज ऑल्सो ट्रू. बायव्हॅलेंट, आता ही क्रॉसिंग ओव्हर पॅचिटीची स्टेज, पण याच्या अगोदर डिप्लोटिनच्या स्टेजमध्ये काय आहे? एक क्रोमोझोम असा आणि याला पॅरलमध्ये दुसरा क्रोमोझोम. इजंट इट? तर याला आपण काय म्हणतो? बायव्हॅलेंट म्हणतो. म्हणजे हे सुद्धा ट्रूच आहे, पण आपल्याला तर फॉल्स पाहिजे. लुक ॲट दिस थर्ड स्टेटमेंट, क्रॉसिंग ओव्हर एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन टू नॉन होमोलॉगस. नॉन होमोलॉगस आहे का सांगा बरं? इट इज होमोलॉगस बट नॉन सिस्टर. ठीक आहे, आता ए आणि ए डॅश हे काय होऊ शकतात? ए आणि ए डॅश हे दोन क्रोमोझोम काय झाले? होमोलॉगस झाले. ठीक आहे, आता एचं कम्पॅरिझन जर तुम्ही बी किंवा बी डॅश सोबत करेल की ज्याचा सेंट्रोमियरची पोझिशन याच्यापेक्षा डिफरंट आहे. आता इथे ए डॅश आपण मेटासेंट्रिक घेतलेत आणि ह्या आपण ॲक्रोसेंट्रिक घेतोय. तर आता इथे बी आणि बी डॅश काय होतील? हे दोघं एकमेकासाठी होमोलॉगस होतील. पण यातला एक आणि या बी डॅशमधला एक घेतला तर हे काय होतील? नॉन होमोलॉगस. मग क्रॉसिंग ओव्हर नॉन होमोलॉगसमध्ये होते का? नाही. सो दिस इज द फॉल्स स्टेटमेंट. ठीक आहे, इट नीड नॉट टू गो फर्दर, बट स्टील. चौथं पण पाहूया. सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म अलॉंग विथ द सिनॅप्सिस ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे, आता हे जे आपण ए डॅशची इथं पेअरिंग दाखवली, यांना होल्ड करणारं स्ट्रक्चर कोण आहे? प्रोटीनचं कॉम्प्लेक्स आहे, लॅडर ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं शिडी असल्यासारखं आहे. ठीक आहे, सो दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. राईट, ते डी स्टेटमेंट सुद्धा ट्रू आहे, नथिंग रॉंग विथ दिस. सो दिस इज ऑल्सो ट्रू. सो विच वन इज रॉंग? इट इज थर्ड वन. So I think this is good enough. Clear, Sara? कळलं का? सारा अंजुम. Maruti Bainwad brought next one, question number 20. Question number 20.
Yes. The DNA content of individual cell and the number of cell in each phase of cell cycle can be determined using flow cytometry. So आता आपल्याला कधी कधी काय वाटतं की एखादा असं काहीतरी टाकतात आउट ऑफ सिलेबस आहे वाटतं. खरं तर याचा काहीच संबंध नसतो. आपल्या सिलेबस किंवा या क्वेश्चनच्या अँगलनी पाहिलं तर हे फ्लो सायटोमेट्री माहिती नसताना सुद्धा आपण उत्तर देऊ शकतो. बट दिस इज अ वे टू मेक यू फील दॅट दिस क्वेश्चन इज आउट ऑफ द सिलेबस. अँड वेन स्टुडंट थिंक दॅट क्वेश्चन इज आउट ऑफ सिलेबस, ही ऑर शी बिकम हाफ हार्टेड. सो दिस इज अ ट्रॅप. एक प्रकारचा हा फसवा असतो. म्हणजे विद्यार्थ्यांना ट्रॅप करायचा. अगोदर त्यांना या विश्वासात घ्यायचं की हा क्वेश्चन सिलेबसच्या बाहेरचा आहे, म्हणजे विद्यार्थी आधीच त्याचा अर्ध हिंमत गळून जाते. तर खरं तर आता फ्लो सायटोमेट्री काय, इट इज अ टेक्निक. फ्लो सायटोमीटर म्हणून याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यामध्ये ॲट ए टाईम पॉप्युलेशन ऑफ सेल्स म्हणता येईल, म्हणजे नंबर ऑफ सेल्स ॲट ए टाईम स्टडी करता येतात, त्याचे फिजिकल केमिकल कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे, हे माहिती नसलं तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता, फक्त समजून घ्यायचं आहे. DNA कंटेंटची चर्चा सुरू आहे, इंडिव्हिज्युअल सेल, प्रत्येक सेलची. ठीक आहे, कशाबद्दल? इन ईच फेज ऑफ सेल सायकल. सेल सायकलच्या प्रत्येक फेजमधल्या ज्या सेल असतील त्या प्रत्येक फेजमधल्या सेलची स्टडी सुरू आहे. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन्स ऑफ फेजेस ऑफ सेल सायकल अँड इट्स करस्पॉन्डिंग DNA कंटेंट कॅन बी कन्सिडर्ड नॉर्मल. मग आता सेल सायकल नॉर्मली सुरू आहे, काही त्याच्यामध्ये गफलत नाही, असं चारपैकी कुठलं स्टेटमेंट वाचल्यावर आपल्याला वाटतं. त्यासाठी फ्लो सायटोमेट्री काय माहिती असण्याची काहीच आवश्यकता नाही. म्हणजे थोडक्यात काय विचारलंय तर कोणते इव्हेंट नॉर्मल आहेत, नॉर्मल सेल सायकल सुरू असताना ते सतत सुरू असतात, एवढंच विचारलेलं आहे. फर्स्ट स्टेटमेंट पहा. डिप्लॉइड सेल्स फाउंड इन द G0 और G1 फेज. व्हॉट इज रॉंग? काही चूक आहे का? मायटॉसिस असो किंवा मिओसिस असो, त्याला G0 किंवा G1 हे तर आहेतच, आणि तिथे डिप्लॉइड सेलमध्ये होत असतं. डिप्लॉइड सेलमध्ये दोन्ही प्रकारचे डिव्हिजन होतात, मायटॉसिस ॲज वेल ॲज मिओसिस. सो नथिंग रॉंग. सो दिस इज फाईन. सेकंड, सेल्स विथ द ट्वाइस नॉर्मल DNA कंटेंट इन द अर्ली एम फेज. एम फेजमध्ये DNA कंटेंट कसं आहे? एम फेजमध्ये कसं आहे? नॉर्मलच्या ट्वाइस. का? कारण सिक्वेन्स काय आहे? G1, S, G2, त्यानंतर प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. आता अर्ली पार्ट म्हणलेला आहे एम फेजचा, म्हणजे प्रोफेज विचार करू. मग प्रोफेजमध्ये यस फेजमध्ये सपोज जर 2C इतकं जर DNA कंटेंट असेल तर प्रोफेजमध्ये आल्यावरती किती होईल? 4C इतकं होईल. ठीक आहे. सो सेल्स विथ ट्वाइस नॉर्मल DNA, नॉर्मल आहे त्याच्यात दुप्पट होतं, कारण यस फेजमध्ये रिप्लिकेशन झालेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे दुसरं सुद्धा ट्रू आहे, नथिंग रॉंग. सेल्स विथ इंटरमिजिएट अमाऊंट ऑफ DNA इन द यस फेज. पहा, अशी सेल त्यांच्यामध्ये DNAचा अमाऊंट कसा आहे? इंटरमिजिएट आहे इन द यस फेज. यस फेजमध्ये आता DNAचं रिप्लिकेशन सुरू झालेलं आहे. ठीक आहे. आता G1 मध्ये इथे 2C आहे, इकडे आता काय G2 पासून काय होणार आहे? 4C होणार आहे. मग इथे यस फेज जर अर्धवट आलेली असेल, हाफ वे आलेली असेल, तर DNAची क्वांटिटी कशी असेल? इजंट इट हाफ वे? कुठेतरी 3C वगैरे सुद्धा असू शकते. सो दिस इज ऑल्सो गुड इनफ फाईन. याच्यामध्ये सुद्धा काही चूक नाही आहे. सेल्स विथ ट्वाइस नॉर्मल DNA कंटेंट इन द G2 फेज. G2 फेजमध्ये सुद्धा दुप्पटच आहे नॉर्मलच्या, कारण यस फेजच्या अगोदर आलेली आहे, त्यामुळे चौथं सुद्धा बरोबर आहे. सो 1, 2, 3 and 4 ऑप्शन बी इज फाईन. सो क्वेश्चन 20 आय थिंक इट इज व्हेरी इझी. मारुती बैनवाड सॉल्व झाला बेटा. नेक्स्ट, काय आर्ग्युमेंट असतील तर माईक सुरू करून बोलू शकता प्लीज. ओके फाईन. शंकर लांबले, उशीर करतोय शंकर. Okay, any more doubts? Sarah brought one more. 22. Enzyme alter its shape as a first step of reaction. आता थोडा बायोमॉलिक्यूल मधला क्वेश्चन आला. ठीक आहे. इंड्युस्ड फिट हायपोथेसिस आहे एन्झाईमच्या वर्किंगसाठीचं, हे लक्षात घ्या. एन्झाईम अल्टर इट शेप ॲज अ फर्स्ट स्टेप ऑफ रिॲक्शन. दिस इज डन बाय, लक्षात घ्या, सपोज दिस इज द एन्झाईम with such an active site. Okay, and now suppose this is the substrate. हा झाला सबस्ट्रेट, हा झाला एन्झाईम. ठीक आहे. आता हे एक्झॅक्टली कॉम्प्लिमेंटरी आहेत आपण असं म्हणतो, पण आपण थोड्या वेळासाठी काय करूया, असा शेप दाखवूया. ठीक आहे. आता जेव्हा हा सबस्ट्रेट याच्यामध्ये येऊन अटॅच होतो तेव्हा काय होतो? तो आकार एक्झॅक्टली कॉम्प्लिमेंटरी होतो. पण हा आकार अगोदर ओरिजिनली कॉम्प्लिमेंटरी होता का? एक्झॅक्टली नव्हता. तो कॉम्प्लिमेंटरी कुणामुळे झाला? इट इज ड्यू टू सबस्ट्रेट.
म्हणजे काय झालं, सबस्ट्रेट हॅज इंड्युस्ड एन्झाईम टू फिट इट सेल्फ इन टू इट. कळते मी काय म्हणतोय ते, सबस्ट्रेट हॅज इंड्युस्ड दिस एन्झाईम टू अल्टर इट शेप सो दॅट एन्झाईम and that substrate can fit into each other, or substrate fit properly into the active site of enzyme. So this inducement is from substrate, isn't it? So answer will be substrate. Is it okay? Sara, okay. 39 and 17 शंकर लांबलेचा 17वा क्वेश्चन घेऊन टाकू अगोदर. The liquid endosperm in coconut is because of, नारळ मतलब जे पाणी आहे त्याला आपण त्याचा लिक्विड एंडोस्पर्म म्हणतो. मग ते तसं का झालेलं आहे, बिकॉज ओनली कॅरिओकायनेसिस इज देअर, नो सायटोकायनेसिस, इजंट इट. सेल डिव्हिजनमध्ये 2 पार्ट आहेत. एक पार्ट आहे कॅरिओकायनेसिस, ठीक आहे. म्हणजे एक सेल असेल त्याच्यामध्ये हा न्यूक्लियस आहे, आता याच्यामध्ये फक्त आणि फक्त कॅरिओकायनेसिस रिपीटेडली झालं तर काय होईल, नंबर ऑफ न्यूक्लियाय वाढत जातील लाईक दिस, ठीक आहे. आता याच्यानंतर जर सायटोकायनेसिस प्रॉपरली झालं तर काय होईल, काय होईल याचं, शंकरपाळे आपण दिवाळीमध्ये केले होते तसं केलं तर काय होईल, सेलसुद्धा प्रॉपर तयार होतील. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये एक 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 न्यूक्लियस चालला जाईल रँडमली लाईक दिस. पण असं होत नाही, फक्त काय होतं, कॅरिओकायनेसिसच होतं आणि सेकंड स्टेज होतच नाही. त्यामुळे हा जो पार्ट तयार झाला त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ॲब्सेन्स ऑफ सायटोकायनेसिस फॉर्मिंग सिनकायटियम, राईट. सिनकायटियम म्हणजे सिनोसायटिक कंडिशन. सिनोसायटिक ऐकला ना शब्द, फंगायमध्ये ऐकला होता शब्द सिनोसायटिक, इजंट इट. असेप्टेड मायसिलियम ज्यांच्यामध्ये असतं. सो सेम हिअर. अँड नाव क्वेश्चन नंबर 39, ओके. 24, ओके, येस सर, शी सेड. देन 24, at what phase of meiosis are there 2 cells each with separated sister chromatid that have been moved to opposite spindle pole? तर मिओसिसच्या कोणत्या फेजमध्ये, मिओसिसचा क्वेश्चन आहे. देर 2 cells each with separated sister chromatid, सिस्टर क्रोमॅटिड सुद्धा सेपरेट झालेले आहेत, दॅट हॅव बीन मूव्ह टू द अपोजिट स्पिंडल पोल. पाहता काय काय विचारलं याच्यामध्ये, तर 2 सेपरेट सेलबद्दल चर्चा व्हायला लागली. म्हणजे याचा अर्थ काय होतो, M1 कंप्लीट झालेला आहे, ठीक आहे. देर आर 2 cells असं म्हटलेलं आहे, इच विथ सेपरेट 2 cells म्हटलं का M1 कंप्लीट झालेले, सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड, त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झालेले, अँड दॅट हॅव बीन मूव्ह टू द अपोजिट स्पिंडल पोल, आणि अपोजिट स्पिंडल पोलला ते आता पोहोचायला सुद्धा लागलेलं, ठीक आहे. सो व्हॉट इट कुड बी देन, ठीक आहे. म्हणजे आता ॲनाफेज म्हणजे कुठली फेज 1 असण्याचा तर प्रश्नच येत नाही ना, ठीक आहे. त्यामुळे एचा चान्स नाही आणि सीचा पण नाही. सो इट इज आयदर टिलोफेज 2 और ॲनाफेज 2, ठीक आहे. आणि रिच्ड नाही म्हटलं, मूव्ह म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. रिच्ड म्हटलं असतं तर टिलोफेज 2 राहिलं असतं, मूव्ह म्हणत आहे. सो इट इज ॲनाफेज 2, ओके. त्यानंतर 24 झालं, 29 आणि मग 39 घेऊ. मायटोटिक स्पिंडल इज मेनली कंपोज्ड ऑफ डॅश डॅश प्रोटीन. थोडंसं आता माहिती नसेल त्यांच्यासाठी अवघड आहे, पण एकदा जर रीडिंग थोडीशी एक्स्ट्रा झालेली असेल तर तेवढं काही अवघड नाही आहे. इट इज सिम्पल वन, ट्युब्युलिन, इजंट इट. ॲक्टिन आणि मायोसिन, ॲक्टोमायसिन, हे ॲक्टोमायसिन तर तसं काही आहेच नाही आहे. ट्युब्युलिन, सॉरी, ॲक्टिन आणि मायोसिन हे तर मस्क्युलर मुवमेंटचे आहेत की नाही, ठीक आहे. त्यामुळे इथे या सी आणि डीचा चान्सच नाही आहे, असं काही अस्तित्वातच नाही आहे. इट इज सिम्पली ट्युब्युलिन, ठीक आहे. देन 29 इज डन. त्याच्यानंतर 36 आणि 39. 36, इन अन एन्झामॅटिक रिॲक्शन टेम्परेचर अँड pH. एखाद्या एन्झामॅटिक रिॲक्शनमध्ये टेम्परेचर आणि pH काय आहेत, मेजर फॅक्टर, एन्झामॅटिक ॲक्टिवेटर, एन्झाईम कोफॅक्टर, एन्झाईम इंड्युसर. थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे हा, नो डाऊट. So these are major factors. Answer should be A, and I think in answer key it is given C, so C is not possible. So please change answer for this question number 36. It should be A. Answer is A. Please get it corrected. Okay.
टेम्परेचर अँड pH, these are major factors, right? गुड वन. त्यानंतर आता येऊया 39 वर. Analytical method is used to find out of the compound reactivity, structure, molecular formula and structure. It is analytical chemistry, it is both structure as well as molecular formula. Analytical मध्ये सगळंच क्लिअर होणार, मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा आणि त्याचं स्ट्रक्चर सुद्धा. केमिस्ट्री केमिकल तो बायोमॉलिक्युलशी थोडासा संबंधित क्वेश्चन आला. ओके, आय थिंक सर्वांचे डाऊट संपत आले का, कारण क्वेश्चनच संपत आले. ओके, वन मोर फ्रॉम बैनवाड 44. हिअर इट इज अ मूवमेंट ऑफ chiasma टुवर्ड द एंड्स ऑफ द क्रोमोझोम. Isn't it terminalization? माहिती नाही काय, माहिती नाही कॉन्सेप्ट. See here, chromosome are like this. Okay, and now see here, this is the how chiasma is formed. So look at this is the chiasma, isn't it? And now see here, if I draw chiasma here, how its termination takes place. It become first of all like this, then become like this, and finally it become like this. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला या स्टेजमध्ये आहे आणि नंतर मग थोडंसं ते आता इथे जे होता सेंटरला होता chiasma, तो थोडासा इथे वर सरकला, आणखीन थोडासा वर सरकला आणि आता एकदम टर्मिनलला आलेला आहे. सो दिस इज टर्मिनलेशन ऑफ chiasma, राईट? इज इट इनफ? एनिथिंग एल्स विच इज सो 44th क्वेश्चन. 44व्या क्वेश्चन पर्यंत आलो. आणखीन कुठला डाऊट राहिला का? इफ एनी डाऊट इज लेफ्ट यू कॅन रेज इट. It seems doubts are over, so it's my turn to call for the doubt, and it is about your scores. So please let me know your scores and the time that you, yes, how much time you take to score whatever you did. स्कोर सांगा आणि तुम्ही किती वेळामध्ये पेपर सोडवला ते पण सांगा. अँड ट्राय टू बी ऑनेस्ट. इट इज सरांजुम सय्यद 155 in 22 minutes. ओके, फाईन, नॉट बॅड, बट स्कोर इज अ बिट लेस बिकॉज पेपर वॉज इझी, बट स्टील इट्स नॉट बॅड. मारुती बैनवाड 154 30 minutes. ओके, ठीक आहे, 154 चालेल. फ्यू मोर, आय थिंक 6 आर हिअर. 165 30 minutes. रुशिका इज getting better score in every test. Vasundhara got 153, Asmita 159. Okay, छान आहेत स्कोर सर्वांचे. नाव नेक्स्ट टेस्ट शंकर लांबले 148 27 minutes. शंकर लांबले, you need to improve your scores. It is still not up to the mark. See, whatever criticism or whatever I say here, it is just to encourage you. Remember it well, right? So next test will be there on Monday. No test for next Friday, Saturday and Sunday. I've got some work to do, so we'll meet on Monday with the next chapter, which will be obviously according to the NCERT index. And if you want exactly which one it is going to be, give me a second. It will be transport in plants. Yes, next test will be there on transport of plants, transport in plants. So test number 7, transport in plants, on Monday. No college exam you are asking for, please see on the WhatsApp. कॉलेज जीनियस बॅचच्या टेस्टबद्दल असेल तर व्हॉट्सॲपवर पहा, ग्रुपवर, त्याच्यामध्ये आहे नोटीसमध्ये. सो ऑन मंडे देर विल बी टेस्ट. So till then, have a nice time and study well. Right? Bye everybody.